नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी यांची युती होते की नाही। तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की महाविकास आघाडी व मीडियाकडून असा अपप्रचार करण्यात येत आहे की वंचित बहुजन आघाडी रोज वेगवेगळी मागणी करत आहे किंवा 27 जागा मागत आहेत। तर असं काही नाही मित्रांनो। आंबेडकरांनी कित्येक वेळा त्यांनी प्रेसमध्ये सांगितले आहे की आम्ही 27 जागा मागत नाही, तर आम्ही तो प्रस्ताव दिला आहे की अशा ठिकाणी की आम्ही ह्या 27 जागेवरती आमची पूर्ण तयारी आहे, आमची पूर्ण पक्षाची बांधणी झाली आहे। जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, गाव स्तरावर पक्षाची बांधणी त्यांनी केली आहे। अशा ठिकाणची त्यांनी जागा, त्या 27 जागांपैकी तुम्ही जागा द्या अशी त्यांची मागणी आहे। पण मीडियाकडून असं अपप्रचार करण्यात येत आहे की आंबेडकर 27 जागा मागत आहेत महाविकास आघाडीकडून। तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो। तर तुम्हीसुद्धा ह्या गोष्टीला गांभीर्याने घ्या की महाविकास आघाडीला खरंच वंचित बहुजन आघाडीला समावेश करून घ्यायचा आहे की नाही, ही गोष्ट आता आपण समजून घेण्याची वेळ आली आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीशिवाय लढली तर त्यांचं काही खरं नाही, की त्यांच्या एवढ्या जागा पडतील की त्यांना पुढच्या ही गोष्ट 100% खरी आहे की जर वंचितशिवाय हे महाविकास आघाडी लढली तर त्यांना ED, CBI व जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी करून ठेवलेली बरी। तर त्यांना जर हा ED, CBI जेलमध्ये जायचं नसेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय त्यांना पर्याय नाही। त्यांनी काहीही करून वंचित बहुजन आघाडीला युतीत समावेश करून घेतला पाहिजे व त्यांना योग्य ते सन्मान देऊन त्यांचा जागासुद्धा योग्य ती जागा त्यांना देऊ केली पाहिजे। तरच तुमचा महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते। आणि हां, शेवटी हे माझे मत आहे।